तिकडे वसई विरारमध्ये काल झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेकडो कुटुंबांना बसलाय। मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं संसार उपयोगी वस्तू, अन्नधान्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणं त्याचबरोबर महत्त्वाचं साहित्य पाण्यामध्ये भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आज सकाळी पाणी ओसरल्यानंतर नागरिक घरामधील चिखल आणि साचलेलं घाणीचं पाणी बाहेर काढून साफसफाई करताना दिसतात। मात्र घरात पाणी शिरल्यामुळे दुर्गंधी पसरलेली असून रोगराईचा धोका देखील निर्माण झालाय। नालासोपाऱ्याच्या श्री विनायक सोसायटीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। वसई विरार शहरामध्ये काल कोसळलेल्या पावसाचा जो कहर आहे तो कशा प्रकारे येथील नागरिकांना बसला याचं वास्तव उदाहरणासाठी मी आता सध्या विनायक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये इकडे आलेलो आहे। आपण जर बघितलं तर आजही सकाळच्या वेळेमध्ये रहिवासी आहेत हे पाणी काढतात आहे घरामध्ये। अक्षरशः आपण जर बघितलं तर 2 फूट, आता ही भिंत उलगी आहे म्हणून या इथपर्यंत 2 फूट जवळपास पाणी आलं होतं। रात्रभर आम्ही पाण्यातच राहिलो, पण कोणी येऊन आपला नगरसेवक पण आलेत नाही बघायला आमच्याकडे की काय अवस्था आहे, ते पण नाही बघितलं। आम्ही पाण्यात असून सर्व आमचं सामान वरती ठेवलं आहे, पण असं प्रशासनाने असं बघितलं पण नाही की काय करतायत काय नाही नागरिक करतायत, याचं पण दखल त्यांनी दिलं नाही आहे। तर मी विनंती करते प्रशासनाला जरा सगळी गटर साफ करा, तुम्ही सगळ्यांना चांगली सुविधा द्या, हेच माझं मागणं आहे। सर्वसामान्य माणसाचं जीवन एकदम विस्कळीत झाल्यासारखी परिस्थिती होती। घाणीचं पाणी, एकतर त्यात आजारपण आणि त्याच्यात असं घाणीच्या पाण्यामुळे आणखीन आजारपण होण्याची शक्यता निर्माण झाली होती। सामानाचं सर्व अन्नधान्य तर पूर्ण वाहूनच गेलं, तर खालती जे ठेवलं होतं ते बाकी वरती ठेवलं ते राहिलं। गटार नाले साफसफाई केले गेले नसल्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झाला। दावा केला होता की नालेसफाई झालेला आहे, यावेळेला पाणी तुंबणार नाही आहे। मात्र आपण जर बघितलं कालच्या पावसानं भयानक अशी परिस्थिती वसई विरारमध्ये घडली। अनेक जे सोसायटी आहेत, अनेक घरांमध्ये पाणी साचलं आणि अतोनात नुकसान यांचं झालं। आता प्रशासन यावर काय तोडगा करते, यांना नुकसान भरपाई देते का हे आता पाहावं लागेल। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, नालासोपारा।